आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती कर्क राशीच्या जातकाची। मित्रांनो, त्या कर्क राशीच्या जातकाची जी गोष्ट सांगतोय ती आहे महिला। त्यांचं जे आपत्ती आहे, मुलगी त्यांची, त्या मुलीवर तो हात टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला। म्हणजे विचार करा मित्रांनो, त्याचा हेतू काय असू शकतो? त्याचा हेतू काय असू शकतो? त्या महिलेवरती हात टाकलाच असणार त्यांनी, त्याबरोबर त्या मुलीवरती त्याने हात टाकला। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर आली त्या चर्चेमध्ये, ती म्हणजे तिचा आजोबांनी जे लग्न केलं होतं, म्हणजे तिच्या वडिलांची जी आई होती ती त्यांची पहिली पत्नी, आणि त्याने दुसरं जे लग्न केलं म्हणजे वडिलांची सावत्र आई, त्या सावत्र आईला आपली सावत्र मुलं म्हणजे हिचे वडील आणि त्यांची भावंड हे तिला खटकत होते, तर तुलाही संसार करू देणार नाही, तुझ्याही संसाराची मी माती घालणार। पण त्याने हा जो विचार मांडला, हा विषय जो केला, तो करताना त्याने हा विचार नाही केला की आपण आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करतोय। ब्रह्मांडाचं ज्ञान असून तो चुकीच्या मार्गाकडे गेला आणि तो रावण झाला। आणि प्रभू रामचंद्रजी हे मर्यादा पुरुषोत्तम देव झाले, परमेश्वर झाले। त्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे? सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं। आणि सद्विवेक बुद्धी जागृत नसल्यामुळेच एका कुटुंबामध्ये वाद होतात, वैवाहिक जीवनात वाद होतात, भावा बहिणींमध्ये वाद होतात, मित्रपरिवारामध्ये वाद होतात, शेजारा पाजारांमध्ये वाद होतात, समाजामध्ये वाद निर्माण होतो। ह्या सर्व गोष्टीला कारण काय आहे? तर सद्विवेक बुद्धी। आणि ही सद्विवेक बुद्धी जागृत राहणं आवश्यक आहे। त्यामुळे हे आपण वाद टाळू शकतो। ही जी मी कर्क राशीच्या जातकाची गोष्ट सांगितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण झाले? तुमच्या मनात काय त्या स्त्रीबद्दल वाटते? तिने घेतलेले हे निर्णय योग्य आहेत की अयोग्य आहेत? तिने आपल्या मुलीचा विचार केला न करता तिला दोष दिला किंवा तिला पुरावे दाखव म्हणून सांगितले, हे योग्य आहे का अयोग्य आहे? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा। खगोलशास्त्र आणि मानसशास्त्राचा प्रभाव असतो आणि त्यानुसार मनुष्य प्राणी निर्णय घेत असतो। मग ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हा ज्याचा त्याचा प्रश्न। सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, आपण राशीचक्रातील 12 राशींवरतील ज्या जातक आहेत, राशींचे जातक, त्यांच्यावरती मी तुम्हाला गोष्ट सांगतो। ह्यापूर्वीसुद्धा मी गोष्ट सांगितली होती आणि त्या राशीच्या जातकांची माहिती तुम्हाला दिली होती, त्या राशीची माहिती तुम्हाला दिली होती। पण आपण आता जी नवीन शृंखला घेऊन आलो आहे ती फक्त गोष्टीची आहे। आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती कर्क राशीच्या जातकाची। मित्रांनो, त्या कर्क राशीच्या जातकाची जी गोष्ट सांगतोय ती आहे महिला। त्या एक महिलेला आपण नाव देऊया, कारण मी कोणालाही बदनाम करू इच्छित नाही, त्याची नाव उघडू, त्याची माहिती सांगून आपल्याला कोणाची बदनामी नाही करायची। फक्त हा जो माझा उद्देश आहे तो समाजाला प्रबोधन करण्याचा आहे, किंवा त्या राशीच्या जातकांना ते लक्षात यावं गोष्टी स्वरूपात की आपण आपली कार्यपद्धती काय असावी, कशी असावी, आपण कुठे चुकतो आहे, आपल्याकडून काय चुका होत आहेत, हे त्याच्या लक्षात यावं। हा त्याच्यातनं उद्देश आहे। आपण कोणाचा कमीपणा किंवा कोणाचा मोठेपणा करायला जात नाही। असो मित्रांनो, आपण त्या गोष्टीकडे वळूया। त्या महिलेला आपण नाव देऊया हिराबाई। आता ही हिराबाई जी आहे, हिचा विवाह झाल्यानंतर त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे। म्हणजे पुढे काय काय घडत गेलं, विवाहानंतर आयुष्यात काय काय प्रसंग येत गेले, त्या प्रसंगावरती ही गोष्ट आहे। मित्रांनो, या हिराबाईचा पती माझ्याकडे आला होता आणि त्याने माझ्याकडे त्याच्या संदर्भात प्रश्न माझ्याकडे मांडले होते
की बाबा माझे व्यवसाय आहे, उद्योग आहेत, पण आता अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे की मला अडचणी येत आहेत. माझ्या त्या व्यवसायामध्ये, त्या उद्योगांमध्ये अडचणी येत आहेत. आर्थिक प्रश्न निर्माण होतो आहे. बऱ्याच वेळेला मी एखाद्या कामात हात घालतो आहे, तिथे गडबड होते आणि रडत खडत ती गोष्ट घडते. रडत खडत. तर काय याच्यावर उपाय आहे का तुमच्याकडे? मग मी त्यांची पत्रिका बघितली. आता त्यांच्याबद्दल मी काही सांगणार नाही आहे, त्यांच्याबद्दल ही गोष्ट नाही आहे. आपण त्यांना नाव देऊया विजय. आता ही विजय माझ्याकडे आली होती. त्यांनी आपली पत्रिका ठेवली. मी कुंडली बघितली, तिचा टाळा केला. त्याच्या कुंडलीमध्ये कशी ग्रहाची रचना आहे, कसा ग्रहाचा प्रभाव आहे, भ्रमण आहे, याचा सखोल अभ्यास केला. आणि मग त्यांना मी काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नानंतर अनेक विषय समोर आले. मी त्यांना विचारलं की बाबा असं काय घडलं की तुम्हाला असं वाटते की आपल्या कामाधंद्यामध्ये अडचणी येत आहेत? तर त्यांनी सांगितलं की असा प्रसंग घडायला सुरुवात झाली. मग मी विचारलं काय नक्की झालं? तर आमच्या वैवाहिक जीवनामध्ये वाद निर्माण व्हायला लागले, भांडणं व्हायला लागली आणि त्याचं परिवर्तन आम्ही वेगळे झालो, विभक्त झालो. म्हणलं ठीक आहे, पण नक्की काय घडलं? मग त्यांनी ती गोष्ट सांगितली. काय झालं, माझी जी पत्नी आहे आणि ही पत्नी, तिची राशी कोणती आहे? ही कर्क राशीची जातक आहे. त्या कर्क राशीच्या जातकाची ही गोष्ट आहे मित्रांनो. तर ही महिला जी आहे ती कर्क राशीची. मग त्यांनी आपली व्यथा सांगायला सुरुवात केली. तर माझ्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध समोर आले आणि मग ह्याच्यामुळे आमच्या घरामध्ये, आमच्या वैवाहिक जीवनामध्ये वाद निर्माण व्हायले, कलुषितपणा निर्माण व्हायला लागला. मी तिला अनेक वेळा रोखण्याचा प्रयत्न केला की बाबा बघ, अजूनही वेळ गेलेली नाही, तू थांब, तू भरकटतेस. पण इथे प्रश्न निर्माण झाला होता, त्यांच्या आयुष्यात आर्थिक प्रश्न होता आणि या आर्थिक प्रश्नावरती मात करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय असते? ते एकमेकांची साथ. पण इथे फक्त स्वार्थ आणि मतलब साधण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मित्रांनो, अशा प्रसंगामध्ये एखादा तिसरी व्यक्ती जेव्हा प्रवेश करते ना त्या कुटुंबामध्ये, त्यावेळेला त्या तिसऱ्या व्यक्तीचा एकच उद्देश असतो, ते म्हणजे त्या महिलेचा फायदा उचलणे. आणि तिसरी व्यक्ती ज्यावेळी येते विवाहित महिलेबरोबर संबंध जोडायला, त्यावेळी त्यांचा उद्देश काय असणार? तर शारीरिक संबंध. ह्याच्या पलीकडे त्याचा उद्देश काही नसणार. भले त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, मोठेपणा करण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळं धादांत खोटं असते. काय असते? शारीरिक संबंध. असो मित्रांनो, पण ही महिला थोडीशी वाहत गेली त्याच्या भूलथापीवरती. आणि मग शेवटी व्हायचं ते झालं. काय झालं? तर दोघं ते विभक्त झाले, वेगळे झाले. आणि किती सहन करणार, किती समजून घेणार? मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ही जी आता महिला आहे हिराबाई, या हिराबाईनीचं जे विवाहबाह्य जे प्रेम झालं ना, ती व्यक्तीसुद्धा विवाहित आहे. म्हणजे मित्रांनो बघा किती गंमत आहे या विषयामध्ये. हास्यास्पद गोष्ट आहे की ती सुद्धा व्यक्ती विवाहित आहे. आणि त्या व्यक्तीचं, जो पुरुष तिच्या आयुष्यात आला, त्याचासुद्धा विवाह जो झाला आहे ना, तो सुद्धा प्रेम विवाह, लव्ह मॅरेज होता. आणि या हिराबाईचा आणि या विजयचा सुद्धा विवाह लव्ह मॅरेजच होता. दोघांनी एकमेकाला पसंत करून लग्न केलं होतं. म्हणजे दोन्ही बाजूला काय होतं, एकमेकांची पसंती होती आणि त्यानंतर त्यांनी विवाह केला होता. मग अशा परिस्थितीमध्ये त्या हिराबाईंनी जर प्रेम करून त्या विजयवरती विवाह केला होता, मग त्यावेळी तिच्या डोक्यात काय विषय होते, काय प्रश्न होते, काय अपेक्षा होत्या, काय उद्देश होते, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. परत त्या जो त्रयस्थ व्यक्ती त्या हिराबाईच्या आयुष्यात आला, त्यांनीसुद्धा लव्ह मॅरेज, प्रेम विवाह केला होता. मग त्याच्या मनातही
काहीतरी प्रश्न असणार ना त्या महिलेवर लग्न करताना, त्या महिलेवर प्रेम करताना, तिच्यावर कडे आकर्षित होताना नक्कीच असणार. पण त्यानंतर त्यांना अशी काही उपरती झाली आणि त्यांनी तो आपल्या पत्नीशी गद्दार झाला आणि ही आपल्या पतीशी गद्दार झाली. मित्रांनो, हा विषय इथे संपत नाही. आता जो विजय माझ्याकडे आला होता त्याने जे प्रश्न निर्माण माझ्याकडे केले, तो काय म्हणायला लागला की एका गोष्टीचा कहर झाला आहे आणि त्या गोष्टीचा मला राग येतो आहे. म्हणजे मी ज्यावेळी ह्या महिलेशी लग्न केलं, ह्या हिराशी लग्न केलं, त्यावेळेला तिचा पूर्ण विचार करून विवाह केला होता, समजून घेऊन विवाह केला होता. आम्ही चर्चा करून आम्ही एक दोघांना पसंत केलं होतं. पण इथे विषय काय झाला की तो तिच्या त्रयस्थ व्यक्ती तिच्या आयुष्यात आला तो आलाच, पण त्यांचं जे आपत्ती आहे, मुलगी त्यांची, त्या मुलीवरही तो हात टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे विचार करा मित्रांनो, त्याचा हेतू काय असू शकतो? त्याचा हेतू काय असू शकतो? त्या महिलेवरती हात टाकलाच असणार त्यांनी, त्याबरोबर त्या मुलीवरती त्याने हात टाकला. ह्या गोष्टीची ही गोष्ट त्यांना खटकली, पण ही गोष्ट समजायला वेळ गेला होता. ते विभक्त व्हायच्या अगोदर, वेगळे व्हायच्या अगोदर त्या मुलीने आपल्या पित्यालाही कळवलं नाही आणि तिलाही कळवलं नाही. कारण तिच्या मनात एक भीती होती. तिला त्यांनी धमकीसुद्धा दिली होती, जर तुझ्या पित्याने काय केलं तर आम्ही दोघं मिळून त्याचा जीव घेऊ. तू जर ह्यांना सांगितलं असतं हे जे काय माझ्याकडून घडलं आहे तुझ्याबाबत, तर आम्ही दोघं मिळून जीव घेऊ तुझ्या पित्याचं, त्याची हत्या करू. त्यामुळे ती घाबरली होती आणि मुलीने बघितलं होतं की आपली आई त्या व्यक्तीच्या आहारी गेलेली आहे, त्यामुळे तिला सांगायला ती धजवली नाही. पण काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर तिने आपल्या आईला कळवलं की असं आहे, माझ्याबरोबर अशा गोष्टी घडलेल्या आहेत. एवढं कळल्यानंतर त्या माऊलीला काय समजायला पाहिजे होतं? त्या हिऱ्याला काय विचार करायला पाहिजे होता? आपल्या मुलीचा विचार करायला पाहिजे. पण तसं घडलं नाही. ती उलटी मुलीला विचारते, काय तुझ्याकडे पुरावे आहे? म्हणजे ती पुरावे विचारायला लागली. काय सांगतेस, त्याच्या मागे काय सत्य आहे, काय असत्य आहे ते मला सांग, त्याचे पुरावे काय? म्हणजे पुरावे मागते याचा अर्थ समजून घ्या. आणि ह्या गोष्टीचा राग ह्या विजयाला आला. अरे काय, कुठल्या थराला ही व्यक्ती गेली? आपण जिला स्वीकारलं, जिला आपण आपल्या आयुष्यात घेतलं, आपल्या आयुष्यात अर्धांगिनी बनवलं, ती व्यक्ती हा विचार करते का? ठीक आहे, माझ्याशी तिने प्रतारणा केली, माझ्याशी ती अशी वागली, पण तिने आपल्या मुलीचा विचार करायला हवा होता. ते आपल्या मुलीवरती हा प्रसंग घडला आहे, अतिप्रसंग घडला आहे. आणि गुन्हेगार कधी दाखवत नाही मी गुन्हा केला आहे, आणि तिच्यावरती हात टाकला, तिचे पुरावे ती काय देणार ना? हाही प्रश्न निर्माण होतो त्या मुलीकडून. मग मित्रांनो, एक विचार करा, त्या महिलेला काय विचार करायला हवा, त्या हिऱ्याला काय विचार करायला हवा? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ह्या प्रसंगात? तुम्हाला काय वाटते? पण त्यानंतर आणखीन एक गोष्ट समोर आली. बोलो ठीक आहे, हे सर्व घडते आहे, ते वेगळे झाल्यात, तुम्ही वेगळं झालात, मग तुमच्या आयुष्यात अशा काय घटना घडायला लागल्यात? तुम्ही म्हणताय की मला व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, कामाधंद्यामध्ये अडचणी येत आहेत, तर आणखीन काय विषय तुमच्यासमोर आहे? आणखीन काय तुम्हाला वाटते आहे का? मला काहीतरी, मला असं वेगळं वाटते, कुठेतरी मला कोणतरी रोखतोय, कोणतरी अडचण करतो, कोणतरी माझ्यामध्ये अडथळा निर्माण करतो, असं मला काहीतरी त्याचे संकेत मिळतात, वाटते मला. मग मी विचार केला, ठीक आहे, हरकत नाही. मलाही तुम्ही समोर बसल्यानंतर काही गोष्टी निदर्शनात यायला लागल्या, समजायला लागल्या. मग मी त्याला विचारलं की तुमच्या पत्नीचं जे पूर्व आयुष्य आहे, त्या पूर्व आयुष्याबद्दल काय सांगू शकाल? मग त्यांनी सांगितलं की त्या माझी जी पत्नी आहे, त्या पत्नीच्या
आजोबाचा सुद्धा 2 विवाह झाले होते. तिच्या वडिलांचे सुद्धा 2 विवाह झाले होते. तिच्या भावाचं सुद्धा लग्नाबाह्य हे आहे, संबंध आहे. म्हणजे मी विचार केला की ह्या मुलीवरती, ह्या स्त्रीवरती संस्कार काय झाले असतात. ही महत्त्वाची गोष्ट, संस्कार. कारण का एक पिढी दर पिढी तिने हे प्रताप केलेलेच आहेत. मग तिला ही गोष्ट क्षुल्लक वाटली, विवाहबाह्य संबंध ठेवणं, आणि त्या दृष्टीने तिने त्याच्याकडे बघितलं असतं. ही एक महत्त्वाची गोष्ट. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर आली त्या चर्चेमध्ये, ती म्हणजे तिचा आजोबाने जे लग्न केलं होतं, म्हणजे तिच्या वडिलांची जी आई होती ती त्यांची पहिली पत्नी, आणि त्याने दुसरं जे लग्न केलं म्हणजे वडिलांची सावत्र आई, त्या सावत्र आईला आपली सावत्र मुलं म्हणजे हिचे वडील आणि त्यांची भावंड हे तिला खटकत होते, आणि आपल्या मुलांचा फायदा व्हावा, हिस्सा मिळावा प्रॉपर्टीमध्ये, जायदादीमुळे. मग काहीतरी करायला पाहिजे. आणि मग तिने उपद्व्याप सुरू केले, तंत्रमंत्र, जादूटोणा याचा आधार घेतला, आणि त्याचा परिणामही त्याचा झाला. ही जी हिराबाई आहे तिच्या वडिलांचा अकाल मृत्यू झाला. तो मृत्यू व्हायला सुद्धा तेच कारण होतं. कारण तिने जे काय करून ठेवलं होतं त्याची झळ आजही आहे, कारण ती करून गेली आहे. पूर्ण पिढी बर्बाद व्हावी, पुढची पिढी बर्बाद व्हावी या उद्देशाने, आणि त्याचा प्रभाव आजही त्यांना भोगावा लागतो. मित्रांनो, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणखीन एक गोष्ट निदर्शनात आली. त्यांच्या गावाकडची जी जमीन आहे त्यांनी एक जमीन विकत घेतली होती एका परक्यांकडून, त्रयस्थांकडून. त्या जमिनीचा जो ताबा त्याने घेतला त्यानंतर ही जी जागा आहे, जमीन आहे, त्या जमिनीमध्ये त्यांचं जे देवस्थान होतं, जी जागा विकून गेलेत, त्यांचं जे देवस्थान होतं त्या देवस्थानाने यांना त्रास द्यायला सुरुवात केली. ते देवस्थानसुद्धा त्यांना रोखत होतं. त्यांनाही त्रास झाला जे विकून गेलेत, पण त्याबरोबर यांनाही त्रास झाला, आणि तो त्रास आजही होतोय त्यांना. आणि त्यामुळे त्या पुऱ्या घराची वाताहत झालेली आहे. मग ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर एक गोष्ट निदर्शनात आली की ह्या सर्व गोष्टीचाही प्रभाव या हिराबाईवरती असू शकतो. मग मी ते पडताळलं, ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला की या सर्व गोष्टीचा प्रभाव आहे का, की ही लबाड आहे, धूर्त आहे. आणि मग ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला, समजून घेतलं, पडताळलं मी. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिच्या आजीचं, म्हणजे जी सावत्र आजी आहे, तिने जे काय करून ठेवलं होतं त्याचाही प्रभाव पडला. आणि दुसरी गोष्ट, ती जागा जी होती, त्या जागे जे देवस्थान होतं त्याचाही प्रभाव त्या पूर्ण कुटुंबावर पडला, त्याच्या वडिलांवर पडला, त्या वडिलांच्या भावंडांवरती पडला, आणि त्यांच्या मुलांवरही पडला. आणि ते प्रकर्षाने जाणवत होतं, समजत होतं. आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की वडिलांचा जो गुरु आहे त्या गुरुशी सुद्धा त्यांनी संपर्क साधला होता, त्या विजयने. त्यावेळी यावरही चर्चा झाली त्यांच्याबरोबर. 2-3 वेळा ते भेटले होते त्यांना, की नक्की काय घडलं, नक्की काय आहे. आणि त्यावेळी चर्चा झाल्यानंतर ह्या गोष्टीसुद्धा स्पष्ट झाल्या होत्या. या गोष्टी मी त्यांच्याकडे स्पष्ट केल्या. त्याच गोष्टी त्या गुरुनेही सांगितलं होतं की असं असं घडलं होतं, या अशा गोष्टी घटना घडल्या होत्या, आणि त्याचा प्रभाव आजही आहे. आणि त्याच्यामध्येच हिच्या वडिलांचा अंत झाला आहे, त्या हिराबाईच्या, असं त्या गुरुंनी सुद्धा सांगितलं. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्याचा प्रभाव आहे, नकारात्मकता हवी आहे. परत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली त्यांच्या चर्चेमधून. विजय सांगायला लागले की तिचा जो भाव आहे त्याचा विवाहबाह्य संबंध होता, त्यामुळे ते पती पत्नीसुद्धा एकत्र राहत नाही.
त्या पत्नीने सुद्धा त्याला हकलवून लावलेलं आहे, ती वेगळी राहते. त्यांना असं वाटते की ह्याने माझ्या आयुष्यात दखलंदाजी केली, म्हणजे कोणी विजयी नाही, आणि त्यामुळे आमच्या ह्या वैवाहिक जीवनात हा प्रसंग निर्माण झाला. आमचं वैवाहिक जीवन गढूळ झालं, असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा, मी म्हणालो, मग असं काय? तर तो सुद्धा जो आहे हिचा भाऊ, तो सुद्धा मुसलमानी विद्या करतो, आणि तो म्हणाला होता की मला संसार तू करू दिलास नाही, माझ्या संसारामध्ये अडचण तू निर्माण केलीस, तुझ्यामुळे माझा संसारची वाट लागली, बट्ट्याबोळ झालाय, तर तुलाही संसार करू देणार नाही, तुझ्याही संसाराची मी माती घालणार. पण त्याने हा जो विचार मांडला, हा विषय जो केला, तो करताना त्याने हा विचार नाही केला की आपण आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करतोय, आपल्या बहिणीचा सर्व संसार उद्ध्वस्त करतो. आणि त्याने त्या प्रकारे ती गोष्ट केली. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यांनी ती गोष्ट केली आणि त्याचा प्रभावही ह्या विजयवरती पडला. त्यांनी जे काही मुसलमानी विद्या असेल, जे काही तंत्रमंत्र असेल, त्याचाही हे केलं. त्याच्या पत्नीनेही हे प्रकार सगळे केले. एक एक गोष्ट उघडायला लागली, समोर यायला लागली, समजायला लागली. तेव्हा ती माझ्याकडे आलीत त्यावेळेला. आणि महत्त्वाची गोष्ट आता की जी परपुरुष जो त्याच्या आयुष्यात आला होता, त्या परपुरुषांनी सुद्धा हे सगळे प्रकार केले, तंत्रमंत्र. कारण का? तर ती जर परत पाठी गेली, तिला जर उपरती झाली, तर आपलं नुकसान होईल. आपण जे कृत्य केले त्या मुलीवरती हात टाकलाय, आणि ती गोष्ट तिने जर मान्य केली, तिने स्वीकारली, तर काय होईल? आपल्याला त्रास होईल, आपल्या विरोधात ती कारवाई करेल, आपल्या विरोधात ती निर्णय घेईल. त्यामुळे त्यानेही प्रयत्न केला. मित्रांनो, विचार करा, काय गोष्ट घडते, कशी घडते, कोण कसं काय करतो. तंत्रमंत्र, जादूटोणा, याला आपण काळी विद्या म्हणतो, ब्लॅक मॅजिक म्हणतो. मित्रांनो, ब्लॅक मॅजिक, काळी विद्या ही गोष्टच अस्तित्वात नाही. विषय काय आहे? सुरी आहे, त्या सुरीचा वापर भाजी कापायला करायचा की खून करायला करायचा, एखाद्याचा जीव घ्यायला करायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मग ती सुरी चुकीची आहे का? ती विद्या चुकीची नाही, त्या विद्येचा गैरवापर केला गेला चुकीच्या गोष्टीसाठी, खून करण्यासाठी, एखाद्याचा जीव घेण्यासाठी, तर ती विद्या कशी दूषित होऊ शकते? ती विद्या काळी नसते, ब्लॅक मॅजिक नसते, तिचा वापर चुकीचा केला जातो. असो, तर हा सगळा एकंदरीत प्रसंग माझ्यासमोर आला. मग मी त्यांना समजावून सांगितलं, हे सगळं घडते आहे आणि त्याचा प्रादुर्भाव तुमच्या आयुष्यात होतो आहे. तुमची मुलगीसुद्धा तुमच्याबरोबर वागताना विचित्र वागते, कारण तिच्यावरही प्रभाव आहे त्या गोष्टींचा, त्या सगळ्या नकारात्मक गोष्टीचा तिच्यावरही प्रभाव पडतो, आणि त्यामुळे ती विचित्र वागते. तुमच्यामध्ये तिच्याबरोबर वाद होत आहे, तर प्रश्न निर्माण होत आहे, आणि ह्या सर्व गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे, तुमच्या उद्योगाकडे, कामधंद्याकडे लक्ष देऊ शकत नाही, आणि तुमचं नुकसान होते. मग मी त्यांना काही उपाय सांगितले, काही त्यांच्यासमोर पथ्य सांगितली, ही पथ्य करा, हे उपाय योजा, आणि त्यानुसार मग त्यांनी तो निर्णय घेतला. मित्रांनो, इथे आपण कर्क राशीच्या जातकाबद्दल बोलतो. आता कर्क राशीची जातक जर तुम्ही विचार केला, तर प्रभू रामचंद्र सुद्धा होते. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कर्क राशीचा जातक हा प्रभू रामचंद्रजी पण होते, मर्यादा पुरुषोत्तम राम. आणि दुसरा त्यांच्या विरोधात उभा राहिला तो रावण सुद्धा होता. दोघांची रास कर्क रास. मग दोघांची विचार भिन्नता कशी, मतभिन्नता कशी, विचारशैली वेगळी कशी, त्यांची कार्यपद्धती वेगळी कशी, तर त्या राशीच्या जातकांच्या जे हे आहेत काय लग्नरास, त्या लग्नराशीचा सुद्धा प्रभाव असतो. कारण प्रभू रामचंद्रांची लग्नरास कोणती होती? ती सुद्धा कर्कच होती. पण इथे रावणाची जी रास होती
ती सिंह रास होती. मित्रांनो लक्षात घ्या, या रावणाची जी रास होती ती सिंह रास होती. आणि या सिंह राशीच्या जातक असल्यामुळे कर्म राशीनुसार, लग्न राशीनुसार तो अहंकारी झाला. गिरतो भी टांग उपर, असं करत करत त्याने स्वतःचा ज्ञानी असून, पंडित असून, सर्व त्याच्याकडे काय म्हणतात त्याला, सर्व गुणसंपन्न असून, सगळ्या ज्ञान असून, ब्रह्मांडाचं ज्ञान असून तो चुकीच्या मार्गाकडे गेला आणि तो रावण झाला. आणि प्रभू रामचंद्रजी हे मर्यादा पुरुषोत्तम देव झाले, परमेश्वर झाले. मित्रांनो लक्षात आलं का, इथे प्रश्न कसला असतो तर त्याच्या कर्म राशीचा, म्हणजे त्या लग्न राशीचा, आणि तो सुद्धा प्रभाव त्याच्यावरती पडत असतो. ही मित्रांनो गोष्ट मी तुम्हाला सांगितली कर्क राशीची. ह्या गोष्टीतून तुम्हाला काय संबोधन मिळालं, काय कळलं, काय माहिती मिळाली, कुठे आपण चुकतो, कुठे आपण चुकीचे निर्णय घेतो, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जरी असलं, जरी इतर गोष्टींचा प्रभाव असला, या जादूटोणाचा, ते भौतिक जो आहे प्रकार, तो जरी त्याचा प्रभाव असला आयुष्यावरती, तरी माणसाला एक सद्विवेक बुद्धी दिलेली आहे परमेश्वराने. त्या सद्विवेक बुद्धीचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. की आपल्याबरोबर हे घडते आहे, हे असं नकारात्मक घडते आहे, हे काहीतरी विचित्र घडते आहे, हे समजून घेण्याची सुद्धा त्याच्याकडे कुवत असावी, क्षमता असावी. तुम्ही म्हणाल त्या ग्रह ताऱ्यांचा आपल्यावरती परिणाम होतो आहे, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र काम करत असते त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावरती. मग ते मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र हे जर त्याच्यावरती प्रभाव करत असेल, त्याच्या मनावरती, तणावरती, तरीसुद्धा त्याला एक बुद्धी आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे त्या मनुष्य प्राण्यामध्ये. त्या बुद्धीचा वापर करावा आणि ती सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी, तर तुम्ही कुठे भरकटणार नाही, या गोष्टीचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही. हे जे काय जादूटोणा आहे किंवा कोणी काय करतोय, कोण आपले कान भरतोय, कोण आपली दिशाभूल करतोय, आपल्या मनात संभ्रम निर्माण करतोय, ह्याच्यामुळे आपण दिशा भटकणार नाही, दिशाहीन होणार नाही, आपण चुका करणार नाही. ही साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो. त्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे, सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं. आणि ही सद्विवेक बुद्धी जागृत नसल्यामुळेच एका कुटुंबामध्ये वाद होतात, वैवाहिक जीवनात वाद होतात, भावा बहिणींमध्ये वाद होतात, मित्रपरिवारामध्ये वाद होतात, शेजारा पाजारांमध्ये वाद होतात, समाजामध्ये वाद निर्माण होतात. ह्या सर्व गोष्टीला कारण काय आहे तर सद्विवेक बुद्धी. आणि ही सद्विवेक बुद्धी जागृत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे हे आपण वाद टाळू शकतो, हे प्रसंग टाळू शकतो, एकमेकाचे हेवे दावे टाळू शकतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वास हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सबर, श्रद्धा आणि सबर, साईबाबांचे 2 मंत्र आहेत, श्रद्धा आणि सबुरी. ही खूप महत्त्वाची आहे. आणि ही श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धा कोणावर असावी पहिल्यांदा तर स्वतःवर असावी. स्वतःवर जर श्रद्धा असेल, विश्वास असेल, तरच आपण इतरांवरती विश्वास ठेवू शकतो. आणि सबर, संयम हा महत्त्वाचा आहे, पेशन्स महत्त्वाचे आहे. मगच आपण मर्यादित राहू शकतो, मर्यादा पुरुषोत्तम होऊ शकतो. आता निर्णय तुमच्या हातात आहे. मित्रांनो, तुम्हाला ही जी मी कर्क राशीच्या जातकाची गोष्ट सांगितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण झाले, तुमच्या मनात काय त्या स्त्रीबद्दल वाटते, तिने घेतलेले हे निर्णय योग्य आहेत की अयोग्य आहेत, तिने आपल्या मुलीचा विचार केला न करता तिला दोष दिला किंवा तिला पुरावे दाखव म्हणून सांगितले, हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल हे काय ज्या राशी आहेत, 12 राशी आहेत, त्या राशीवरती ह्या ग्रह ताऱ्यांचा प्रभाव पडत असतो. आणि मानसशास्त्र म्हणजे काय, खगोलशास्त्र आणि मानसशास्त्राचा प्रभाव असतो. आणि त्यानुसार मनुष्य प्राणी निर्णय घेत असतो. मग ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हा ज्याचा त्याचा प्रश्न.
सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.